नमस्कार, मी सुवर्णा जोशी। एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। अशी काही गावं आहेत जी गावं दरड कोसळून आज इतके दिवस झाले तरी संपर्कहीन आहेत। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात 22 जुलैला अनेक ठिकाणी दरड कोसळली होती। मात्र तब्बल 25 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातल्या 8 गावांचा अजूनही संपर्क तुटलेला आहे। रस्ते आणि पूल वाहून गेलेत, त्यामुळे 8 गावातले रहिवासी त्रस्त आहेत। सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोऱ्यातील 16 गावांचा संपर्क तुटला होता। रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं घाटात कोसळलेली दरड तब्बल 15 दिवसांच्या प्रयत्नांनंतर हटवली, त्यामुळे 16 पैकी 8 गावांचा संपर्क पूर्ववत झालेला आहे। पण सातारा जिल्ह्यात असणाऱ्या 8 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। सातारा जिल्ह्यातल्या शिंदी, वळवण, उचाट, वाघावळे, मोरनी, अकल्पे, तापोळा, बामणोली, आरव याप्रमाणे 16 गावांना संपर्कासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील रघुवीर घाट हा एकमेव घाट आहे। अत्यंत दुर्गम ठिकाणी ही गावं वसलेली आहेत। जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील या गावांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। वळवणमधल्या ग्रामस्थांसोबत या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या। तब्बल 25 दिवसांपासून संपर्क तुटलेला असल्यानं मोठ्या अडचणींचा सामना या सगळ्यांना करावा लागतोय। जवळपास 22 तारखेपासून ते आत्तापर्यंत 16 ते 17 दिवस या गावाचा संपर्क तुटलेला होता। आता काही गावांपर्यंत पोहोचता येते आणि आपण शिंदी गावामध्ये आलेलो आहे। आपण यांना विचारूया, मला सांगा काय नेमकी परिस्थिती होती इतक्या दिवसात आणि कसे दिवस काढले तुम्ही? 22 तारखेला जो ढगफुटीचा अतिवृष्टीचा जो प्रकार झाला त्यावेळेला ह्या भागाचा पूर्ण जगाशी पूर्णपणे संपर्क तुटला होता। कोकण विभाग असू द्या, सह्याद्रीच्या खाली असणारा रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्ह्याशी पण आम्ही संपर्क करू शकणार। अक्षरशः पूर्णपणे मोबाईल टॉवरची पण सुविधा पूर्ण ह्या भागातली बंद झाली होती। अशा परिस्थितीमध्ये लोकांचं जनजीवन म्हणजे विस्कळीत पूर्णपणे झालं होतं। तरी पण काही माध्यम तुमच्यासारख्या ह्या संघटनांनी आम्हाला एक बळ दिलं। इथपर्यंत आता रस्ता आमचा ह्या रघुवीर घाटाचा डिपार्टमेंट आपल्या खालच्या रत्नागिरी जिल्ह्याचे चिपळूण बांधकाम विभागाने जरा सहकार्याची भूमिका केली आणि तो हा रघुवीर घाट मोकळा म्हणून झाला म्हणून आता आम्ही ह्या परिस्थितीत आता आपल्या ह्या गाड्या घेऊन आपल्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत। मला सांगा किती गावांचा आता संपर्क सुरू आहे? कारण 1-2 गावामध्ये येत आहे। इथे 22 गावांचा इथे संपर्क येते तुटलेला आहे। ह्या बाजूला आता ही पाणी धरणाचं पाणी वाढलं म्हणून आता ही लांच इथे येऊ शकते। 2-3 महिने इकडे जाणे आणि सगळ्या इकडे हा सातारा जिल्हा आमचा संपर्क तुटले। पण रत्नागिरी जिल्हा हा रस्ता झाला रघुवीर घाटात आम्ही म्हणतो म्हणून आम्ही माणसात आहोत। अजून किती गावांचा संपर्क, किती गावात जाता येत नाही अजून तरी 10 ते 15 गावात का जाता येत नाही अजून पूर्णपणे लोकांचे हाल कसे होते? म्हणजे खाण्यापिण्याचं कसं काय? खाण्यापिण्याचा 10 दिवसचा संपर्क पूर्ण बंदच होता। 10 दिवस म्हणजे जाण्याचं बोलण्याचं म्हणजे बाजूच्या गावाला पण जाता येत नव्हतं। आपण बघतोय की ही 16 गाव आहेत या ठिकाणी आणि या 16 गावामधले अजूनही 10 गावं आहेत ही संपर्कामध्ये नाही आहेत। प्रशासनाचं या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाहिजे त्या ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न नाहीत, परंतु पुण्याहून खास इथल्या लोकांसाठी मदत घेऊन येणारे जे भाजपच्या ज्या महिला राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत पाटील मॅडम आज तुम्ही इथे आलेला आहात, या कांदाटी खोऱ्यामध्ये मदत वाटप करताय, काय सांगाल? आज खरोखरच आपल्याला एका बाजूनी दुःखही वाटतं की आपल्या महाराष्ट्र राज्यावर नाही, देशावर नाही तर जगावर करोनाचं संकट आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्येच पुराचं सुद्धा संकट आपल्या राज्यावरती आलं आणि आपल्या कोकण परिसरामध्ये तसंच सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा या पूर परिस्थितीमध्ये या लोकांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे मदत कार्य मिळत नसल्यामुळे, या 14 गावांना मदत मिळत नसल्यामुळे या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि अशा ठिकाणी पोहोचणं गरजेचं होतं। म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन या लोकांना म्हणजे या इथल्या माझ्या बांधवांना माझं एक कर्तव्य आम्ही समजलं की बाबा इथपर्यंत जाऊन यांना आपण जीवन आवश्यक वस्तू देणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन इथपर्यंत येण्याचं काम केलं।
चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. थेट आपण आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याशीच बोलूया आणि अपडेट जाणून घेऊया. चंद्रकांत, रघुवीर घाटातली आता दरड बाजूला करण्यात आलेली आहे. असं असताना किती गावांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित झालेला आहे आणि जी गावं संपर्कहीन आहेत, अजून सुद्धा 8 गावं अशी आहेत ज्यांच्याशी संपर्क होत नाही आहेत, ती कोणत्या बाजूला आहेत? म्हणजे रत्नागिरीच्या बाजूला आहेत की साताऱ्याच्या बाजूला आहेत? नक्कीच, कारण 22 जुलैला अतिवृष्टीमध्ये जी रघुवीर घाटामध्ये जी दरड कोसळलेली होती, वास्तविक बघितलं तर हे जी संपूर्ण गावं आहेत, ही गावं सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये आणि मोडली जातात. त्या जवळपास 16 गावं आहेत आणि 2000हून अधिक लोकांची वस्ती त्या ठिकाणी आहे. तब्बल 15 ते 16 दिवस रत्नागिरी जिल्हा प्रशासन, कारण हा जो रघुवीर घाट आहे हा कोयना धरणाचं काम चालू असताना बनवलेला घाट आहे आणि त्यावेळी विस्थापित झालेली ही गावं आहेत, त्यांचं त्याच ठिकाणी आजूबाजूला पुनर्वसन झालेली ही गावं आहेत. आणि रघुवीर घाट हा रत्नागिरी जिल्हा हद्दीत येत असल्यामुळं 15 दिवस या ठिकाणी जी रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं त्या लोकांना, त्या 16 गावांना संपर्कासाठी हा एकमेव घाट आहे, तर ती दरड बाजूला केली 16 दिवसानंतर. परंतु घाट मोकळा झाल्यानंतर सुद्धा जी 8 गावं आहेत, शिंदी वळवण असेल किंवा आणखी 8 गावं आहेत, या 8 गावांचा थोडासा संपर्क जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्याशी आला. मात्र पुढील बाजूला म्हणजे महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यात आतमध्ये जे कांदाटी खोरं असं म्हणतात, त्या विभागाला जावळी खोरं असं म्हणतात, त्या ठिकाणची जी गावं आहेत त्यामध्ये अंतर्गत रस्ते जे आहेत हे पूर्णपणे उखडून गेलेले आहेत. अतिवृष्टीमध्ये अनेक पूल जे आहेत, साकव आहेत, ते देखील पूर्णपणे वाहून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जाणं, वाहन घेऊन जाणं किंवा दुचाकी घेऊन जाणं देखील शक्य नाहीये आता. जवळपास त्या ठिकाणी 8 गावं अजूनही संपर्कामध्ये नाहीत आणि त्या लोकांना आता 20 ते 25 दिवस झाले त्या लोकांचा पूर्ण सातारा जिल्ह्याशी तर संपर्क नाहीच आहे, परंतु रत्नागिरी जिल्ह्याशी देखील त्यांचा संपर्क नाही. चंद्रकांत, आता ही बातमी दाखवल्यावर अर्थात आपण त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि महाराष्ट्र अख्खा पाहतो आहे की काय व्यथा आहे त्या 8 ते 10 गावांच्या ज्या अजूनही संपर्कहीन आहेत. पण स्थानिक प्रशासनाकडनं काही प्रतिक्रिया, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलोय? हो, नक्कीच, कारण जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष त्या गावामध्ये जाऊन चर्चा केलेली आहे. कारण या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याची हद्द जी आहे ही फक्त घाटापुरती आहे आणि घाटातली दरड त्या ठिकाणी आता हटवलेली आहे. मात्र आता खरी जबाबदारी जी आहे ही सातारा जिल्हा प्रशासनाची आहे. त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी योग्य पंचनामे केले पाहिजेत, कारण त्या ठिकाणी जीवितहानी जरी झाली नसली तरी त्या ठिकाणी मोठी हानी, आर्थिक हानी त्या ठिकाणी झालेली आहे. अनेक पाळीव प्राणी त्या ठिकाणचे या पुरामध्ये, अतिवृष्टीमध्ये मेलेले आहेत. अनेक लोकांच्या घरांची देखील त्या ठिकाणी पडझड झालेली आहे. शेती संपूर्ण वाहून गेलेली आहे आणि ही जबाबदारी आहे, कारण ही गावं भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्यामध्ये मोडतात. त्याच्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची आता आणखी मोठी जबाबदारी जी आहे, हे अंतर्गत रस्ते असतील, अंतर्गत पूल वाहून गेलेले असतील, या सर्वांचं जे आहे दुरुस्ती करणं. नक्की चंद्रकांत, तुझ्याकडनं अधिक माहिती घेतो. जसं तू म्हणतोयस की आपली ही बातमी न्यूज 18 लोकमतवर पाहिल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन या सगळ्याची तातडीनं दखल घेईल अशी आपण अपेक्षा करूया. कृष्णकांत जंगम, स्थानिक ग्रामस्थ वाघवळेचे आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कृष्णकांत जंगम, आपण गेले किती दिवस संपर्कहीन होतात? आत्ताची काय परिस्थिती आहे आपल्या, म्हणजे वाघवळे गावाचा तरी संपर्क प्रस्थापित झालेला आहे का सध्या? हॅलो. हो सर, बोला. सध्या आपल्याला या वाघावळीमध्ये पासून अनेक गावांचा संपर्क अजून तुटलेला आहे. काही गावांमध्ये प्रशासन पोचलेलं आहे, परंतु ते फार उशीर झाला, कारण त्या ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळलेल्या होत्या. मोठमोठे रस्ते, डांबरी रस्त्यांचे त्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे संपर्क होत नव्हता. नुकसान झालंय, शेतीचं तर प्रचंड नुकसान झालंय. आणि अशा या नुकसानीमध्ये आता आपण प्रशासनाची जी हळूहळू होणारी मदत आहे ती सुरू झाली. मात्र या ठिकाणी 50 ते 80 किलोमीटरचे रस्ते हे डांबरीकरणाचं नुकसान पूर्ण होऊन गेलेलं आहे. आणि पण कृष्णकांत जंगम, तुम्ही असं सांगू शकाल का की आता 7 ते 8 गावांचा अजूनही संपर्क तुटलाय, तिथे प्रशासन पोचलेलंच नाहीये? मॅडम, त्या ठिकाणी जे 7-8 गावांचा जो रस्ता आहे, हो, त्या रस्त्याच्या संदर्भात आपण जर गेलो तर आपण त्या गावांचा आमचाही संपर्क तिथे होत नाही अजून. बरं. आणि पण मग सातारा जिल्हा प्रशासनापर्यंत तरी कोणी पोहोचलंय का? त्यांना ही माहिती मिळाली आहे का की इतक्या दिवसांपासून इतकी गावं संपर्कहीन आहेत? आमच्याकडून आमची जे स्थानिक प्रशासनामध्ये काम करणारी ग्रामसेवक तलाठी, त्यांच्या माध्यमातून आम्ही ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे.
काही आमची मुंबईकर मंडळी आहेत, काही पुणेकर मंडळी आहेत, त्यांना संपर्क केला. पहिल्या 8 दिवसामध्ये कुणाचाही संपर्क होत नव्हता. हो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दळणवळण साधनं नव्हती, फोन वगैरे बंद होते, लाईट्स बंद होते, तेव्हा काही संपर्क होत नव्हता. धन्यवाद. नक्की धन्यवाद कृष्णकांत जंगम, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर सुद्धा आहेत. चंद्रकांत, कृष्णकांत जंगम होते ते असं म्हणतायत की वाघवळे गाव आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गावं ज्यांचा संपर्क होत नाहीये, त्यांनी स्वतः स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही हाताशी आलेलं नाही किंवा कुणी मदतीला आलेलं नाही. हो नक्कीच, कारण आता त्या 8 गावांची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी आजूबाजूची जी गावं आहेत ती लोक देखील पोहोचू शकत नाहीत, कारण ते एकमेकांना मदत करायची म्हटलं तर करायची कशी, कारण विरळ लोकवस्ती आहे. गावं जी आहेत ही 5-5, 6-6, 8-8 किलोमीटर लांबची गावं आहेत आणि जाण्या येण्याचे मार्ग जे आहेत हे पूर्णपणे या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेले आहेत. जो घाट दुरुस्त झाला, रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं जो घाट दुरुस्त केलेला आहे, त्यामुळे जे घाटाच्या जवळपासची जी गावं आहेत त्यांचा कुठेतरी संपर्क आहे, मात्र त्यांची आता ते अन्नधान्याचा तुटवडा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, कारण आपण ज्या वेळेला तिथं पोहोचलो त्यावेळेला अनेक लोकांनी गाराणी मांडलेली आहेत. या ठिकाणी मदत जी आहे, आता पुण्यातून काही लोक आहेत जे स्वयं NGOs आहेत, त्यांच्याकडून आता थोडं मदत आपली ही जी बातमी आहे, पण त्या गावापर्यंत जर जायला रस्ताच राहिलेला नसेल तर काय करायचं, असा एक प्रश्न कृष्णकांत जंगम यांनी विचारलाय. स्थानिक ग्रामस्थ होते वाघवळेचे. चंद्रकांत, तुझेही आभार ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल, पण आपण या सगळ्याचा पाठपुरावा करत राहूया, कारण ही जी 8 ते 10 गावं आहेत जी अजूनही संपर्कहीन आहेत, ज्यांच्यापर्यंत पोचता येत नाहीये, त्यांच्यापर्यंत पोचणं सातारा जिल्हा प्रशासनाला आपण या संदर्भात माहिती देऊन त्यांच्यापर्यंत पोचणं कसं शक्य होईल याचा पाठपुरावा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पीक विम्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचं पीक विमा प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहोचलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे नांदगाव मनमाडचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. पीक विमा प्रकरणी कोर्टानं विमा कंपनीसोबत केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावली असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 30 ऑगस्टला होणार आहे. यावर मुंबई हायकोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या वतीने मी जनहित याचिका दाखल करावी. मी जनहित याचिका दाखल केली. आदरणीय चीफ ऑफ जस्टिस दत्ता आणि कुलकर्णी साहेब यांच्या समोर ती निघाली आणि त्याला मी ती याचिका दाखल केल्यानंतर मी तिघांनाही समन्स बजावले होते, केंद्र सरकारला, राज्य सरकारला आणि कंपनीला. राज्य सरकार, केंद्र सरकार त्याच्यामध्ये हजर झालं, भारत एक्सा हजर झालं नाही. 30 तारखेला कोर्टाने 30 तारखेला तारीख ठेवलेली आहे. मॅटर न्यायप्रविष्ट आहे सध्या आणि त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलं की भारत एक्सा कंपनी जर 30 तारखेला हजर नाही झाली तर आम्ही ऑर्डर आमच्या वतीने करून टाकू. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. बब्बू, काय सांगशील या म्हणजे सुहास कांदे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्याविषयी सुरुवातीला काय सांगशील? किती शेतकऱ्यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे? सुवर्ण, खरं तर मनमाड, नांदगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात, पूर्ण नाशिक जिल्ह्यात तर हजारो शेतकऱ्यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी या भागात अतिवृष्टी झालेली होती. फक्त 6,000 शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे. उर्वरित जे हजारो शेतकरी आहे ते आजही विम्यापासून वंचित आहे. त्याच्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी पुढाकार घेऊन स्वतः हायकोर्टात रिट दाखल केलेला आहे आणि त्याची सुनावणी 30 ऑगस्टला होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकार, राज्य सरकार यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे विमा कंपनीलाही नोटीस देण्यात आली होती, मात्र ते हजर झालेले नाही असं आमदार सुहास कांदे यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आमदार सुहास कांदे याचिका करते आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी ही याचिका का दाखल केलेली आहे. बरोबर. मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली, कारण गेली 2 ते 3 वर्षापासून पीक विमा कंपनी ही फ्रॉड हा शब्द वापरल्यास काही वावगं ठरणार नाही, फसवते शेतकऱ्यांना.
आणि ही प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, ही केंद्राच्या अंतर्गत असते आणि ही भारत एक्सा कंपनी नेमण्याचे अधिकारसुद्धा केंद्राला आहेत. ही केंद्राने नेमलेली आहे. याच्यामध्ये 40% केंद्र पैसे टाकतं, त्याला सपोर्टिव्ह राज्य 40% टाकतं आणि 20% शेतकऱ्यांचे पैसे असतात. आणि गेली 40 ते 50 हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरलेले आहेत. सर्व त्यांच्या इन्शुरन्स कंपनीच्या, भारत एक्सा इन्शुरन्स कंपनीच्या, विमा कंपनीच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, मग पासबुक असेल, पंचनामा असेल, जे काही असेल, हे सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि तरीसुद्धा आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला भारत एक्सा कंपनीला, त्यांनी आम्हाला उत्तरच दिलं नाही. नाईलाजास्तव आम्हाला केंद्राला मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सुद्धा पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडनं पण काही उत्तर आलं नाही. आणि म्हणून मग आम्हाला असं जाणवलं की हायकोर्टामध्ये आपण याची जनहित याचिका दाखल करावी आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केली. सुवर्णा, माझ्यासोबत शेतकरी पण आहे का, त्यांचंही काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया आपण. काय म्हणाल तुम्हाला पीक विमा मिळतोय का, किती भरताय तुम्ही? आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून पीक विमा भरतो. 2019मध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला तेव्हा प्रचंड नुकसान झालं. आत्ता 2020मध्ये सुद्धा पीक विमा भरलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 100% नुकसान झाले. महाराष्ट्र शासनाने जे पंचनामे केले महसूल विभागामार्फत, त्याच्यामध्ये 100% नुकसान झालेले दाखवलेली. परंतु पीक विमा कंपनीने म्हणजे वैयक्तिक त्यांचा रिपोर्ट दाखवून आमची नुकसान झालेलं नाही असं दाखवलेलं आहे. परंतु एका बाजूला आमचं 100% नुकसान महसूल विभागाने दाखवलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक शेतकऱ्यांना 10,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली. मग आमच्या कष्टाचे पैसे, आमच्या घामाचे पैसे आम्ही पीक विमा कंपनीला भरतो आणि महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी त्यांचे पैसे दिले, म्हणजे हे सुद्धा आमच्या कष्टाचेच पैसे दिलेले कंपनीला. कंपनी हजारो करोड रुपयाचा याच्यामध्ये घोटाळा करते. आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या कष्टाचे पैसे, एका बाजूला आसमानी संकट आणि एका बाजूला हे सैतानी संकट, ह्या दोन्ही पीक विमा कंपन्यांचं संकट म्हणजे सैतानी संकट झाले. ह्या दोन्ही बाजूनी संकट आमच्यावर येत असताना आमचं सरकारला म्हणजे केंद्र सरकारची याच्यामध्ये भूमिका महत्त्वाची आहे. आम्हाला पीक विमा कंपनीने पैसे दिले पाहिजे, ही आमचं प्रमुख मागणी आहे. सुवर्णा, पीक विमा कंपनी पैसे देत नाही आहे असा आरोप शेतकरी करत आहे आणि जे आमदार सुहास कांदे हे कदाचित ते पहिले आमदार असे असतील का ज्यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात जनहित याचिका दाखल केलेली आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद बब्बू ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. पण एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यातून नक्कीच उपस्थित होतो की पीक विमा कंपनीवर कुणाचा वचक नाही का, किंवा पीक विमा कंपनी नोटीस जाऊन सुद्धा कोर्टात सुद्धा हजर होत नाही, याचे अर्थ काय? या सगळ्याची उत्तरं खरं तर द्यावी लागतील आणि कोर्टाकडून सुद्धा काय नेमकं समोर येतं हेही बघणं महत्त्वाचं असेल. पुढे जाऊया. न्यूज 18 लोकमत आणि बायजूसनं राबवलेल्या यंग जीनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावंत तरुण प्रकाश झोतात आलेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर तरुणांनी आपल्या कौशल्याची, बुद्धीची चुणूक दाखवून दिलेली आहे. अनेक तरुणांनी आपली मनोगतं उघड केली आहेत. गणित, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रात ही मुलं हुशार आहेत, प्रतिभावंत आहेत. त्यामुळे याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलेलं आहे. याबाबत तुमच्याकडे काही माहिती असेल तर news18.com/younggenius वर नोंदणी करा किंवा बायजूसचं ॲप डाउनलोड करा आणि भेट द्या. लवकरच आम्ही तुमच्यासाठी न्यूज 18 लोकमतचा बायजूस यंग जीनियस सीझन 2 किंवा सीझन 2 हा उपक्रम घेऊन येतोय. या सगळ्यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.